पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आलेलं आहे। या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर आता 2 सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याचं समोर आलेलं आहे। वायकरांच्या खासदारकीला कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, वायकरांच्या खासदारकीला कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे, याची सुनावणी देखील पार पडणार आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे आहेत अमोल कीर्तीकर यांच्या वतीने ॲडव्होकेट अमित कारंडे यांनी उच्च न्यायालयामध्ये वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केलेली होती आणि या संदर्भातली जी बातमी आता समोर येते ती की न्यायमूर्ती संदीप पारणे यांच्या एकल पीठासमोर रवींद्र वायकर यांच्यासह अन्य प्रतिवादींना समन्स बजावण्यात आलेले आहेत आणि पुढील सुनावणी ही 2 सप्टेंबरला होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या अगोदर जी प्राथमिक सुनावणी झाली होती त्यावेळी कीर्तीकर यांच्या वतीने ॲडव्होकेट अमित कारंडे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतलेला होता। अमोल कीर्तीकर हे ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर 1 मताने विजयी जाहीर करण्यात आले होते। त्यानंतर 333 टेंडर मतांचा घोळ घालण्यात आला असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। निवडणूक अधिकाऱ्यांनी फॉर्मवर 20च्या माध्यमातून जाहीर केलेल्या निकालपत्रानुसार 213 टेंडर मतांची नोंद करण्यात आली होती आणि या मतांच्या घोळाचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता 2 ऑगस्टला या संदर्भातली पुढील सुनावणी होणार आहे। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।